हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो होतो. खूप जोरात पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबणारच होतो. तितक्यात एक माणूस तिकडून येऊन एवढ्या जोरात पडला गाडीवरून, बिचारा कसं काय पडला, स्लिप झाली त्याची गाडी आणि मोबाईल वगैरे दुसरीकडे पडला होता. तर लगेच यांनी गाडी लावली आपली आणि त्याला उचलायला गेले. तेव्हा मला माहिती झालं की माझा नवरा फक्त माझ्यासाठी सगळं नाही करत, तर त्याचा हेल्पिंग नेचर पण आहे. म्हणजे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं हे पण त्यांना चांगलंच जमतं. तशी मी पण तशीच आहे बरं का. माझ्यामुळे लय लोकांचं भलं झालं आहे, पण त्यानंतर माझंच नाव त्यांनी खराब केलेलं आहे. त्यामुळे आहे ना, मी लोकांशी लवकर मैत्री करायला जात नाही. आता विषय झाला काय माहिती का, काही लोक माझ्या जीवावर पुढं गेले, माझ्या जीवावर त्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले, माझ्या जीवावर उड्या मारतात, माझ्या जीवावर डॉलर कमवतात, माझ्या जीवावर व्ह्यू छापले. 4-4, 5-5 वर्ष ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नव्हते त्यांनीसुद्धा माझं नाव घेऊन चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. आणि आता काय करिश्माच वाईट झाली, करिश्मा मतलबीच आहे. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, करिश्मा जर खरंच मतलबी असती तर आदितीताई, लक्ष्मणदादा, माधुरीताई यांच्यासारखे लोक माझ्या वाईट काळात माझ्या मदतीला धावून आले असते का? काहीतरी मी उपकार ठेवत असेल, काहीतरी जाणीव ठेवत असेल, तेव्हाच बिचारे धावून येतात ना. पण विषय काय झालेला आहे, लोकांना असं वाटतं की मी जर त्यांच्या मनासारखं नाही ऐकलं की मी मतलबी. पण मला आहे ना, लगेच कळतं कोण कसं नाही. त्यामुळे कोणाशी नातं जोडायचं, कोणाशी दूर राहायचं. त्यामुळे मला लोक असे म्हणतात की करिश्मा मतलबी. ठीक आहे बाबा, मी जर मतलबी असेल तर देव माझं मला बघून घेईल. तुम्ही चांगले आहात ना, तर तुम्ही चांगलेपणा दाखवा तुमच्या जगाला. मला गरज नाही आहे, कारण मी अनुभव घेऊन बसलेली आहे. कोण चांगलं कोण वाईट हे मला चांगलं कळतं. तर आम्ही दवाखान्यात चाललो होतो. तुम्ही म्हणणार काय झालं, खूप जण मला प्रश्न विचारतात की नेहमी ॲडमिट होते तू, नेमकं तुला झालं काय? तर तुम्हाला सांगते, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य वेळ आल्यावर मी सांगेन म्हणते, तरी मला तुम्ही एकच एक प्रश्न विचारता. तर मला दवाखान्यात नेलं त्यांनी आणि तिथं मला डॉक्टरने ॲडमिटच करून घेतलं. आमच्या काही असं ध्यानात पण नव्हतं की ॲडमिट व्हावं लागेल वगैरे, पण आता ॲडमिट करून घेतलं. काय करता मग, मयंकची शाळा सुटली दुपारी. मग ते परत मयंकला घ्यायला गेले, मयंकला परत माझ्यापाशी आणून सोडलं. आता मयंक माझी सेवा करतोय. बघा, जगामध्ये कोण नसतं बाबा, आपलेच असता. माझा लेकरूच माझ्या कामात येणार आहे, नवराच कामात येणार आहे. त्यामुळे मी कोणाला धरून चालायचा बी विचार करत नाही. 2-3च व्यक्ती माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. आता माधुरीताईचा विषय घेतला तर त्यांना मी बॅक साईडलाच ठेवलेला आहे, जास्त मी फ्रंटला घेत नाही. कारण माझ्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून लोक विनाकारण त्रास देतात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि लक्ष्मणदादा, आदितीताई ते तर नेहमीच माझ्यासाठी धावून येतात. बाकी मला कोणाची गरज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटू.